श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये दीपाली डिझायनर या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण आज काठपदर साडीवर, पैठणी साडीवर नवरीची हळदीची साडी आहे, त्याच्यावर आपण अशी अप्रतिम ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान ब्लाउज डिझाइनचे व्हिडिओ नोटिफिकेशन येत राहतील चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। धन्यवाद। तर येथे आता अस्तर कॅनव्हासवरती टाकून मार्किंग करून आपण त्याला 1.5 इंच अंतरावर परत एक मार्किंग करून कॅनव्हास कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने कॅनव्हास कट करून घ्यायचं। या साइडला सुद्धा कॅनव्हास कट करायचं, गळ्याच्या साइडला। त्यानंतर आपण मेन कपड्यावरती अस्तर टाकून गळा कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने खालच्या साइडचा जो उरलेला साइडचा कपडा आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा। आणि इथं आपण पहिला मेन कपडा टाकलेला आहे ब्लाउज पीस, त्याच्यानंतर अस्तर आणि त्याच्यानंतर कॅनव्हास। मी तर त्यांना सुईच्या साहाय्याने लावून घेतलेला आहे, कपडा हलू नये त्यामुळे। अशी शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला गळ्यावरती। कपडा हलत नाही, सुया साईडनं लावल्याच्या नंतर कपडा हलणार नाही आपला, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग छान येईल। तो कैचीने छोटे छोटे कट मारून आपल्याला इथं पलटी मारून घेऊन इथं शिलाई मारून घेत आहे। नंतर वरच्या साईडला हे काही अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। खूप छान पद्धतीने हा गळा स्टिच केलेला आहे। इथं आपल्याला साधारणतः 4.5 इंचाची साडीच्या कपड्यातली पट्टीला आपल्याला दुमड मारून शिलाई करून घ्यायची। मी इथं पूर्ण कपड्याला शिलाई मारून घेत आहे। याची आपल्याला फ्रिल बनवायची आहे। तर शिलाई मारून झाल्यानंतर आपण इथं कपडा सरळ करून शिलाई मारून घेत आहे। याची फ्रिल तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने वरच्या साईडला याच्या चुन्या पाडायच्या आहे। खूप छान अशी डिझाइन तयार होती फ्रिल पासून, दिसायला सुद्धा सुंदर, बनवायला सुद्धा छान। अशा पद्धतीने वरच्या साईडला तुम्ही प्लेटा एक सारख्या टाकून घ्यायच्या आहे। एक सारख्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहे वरच्या साईडला। अशा प्रकारे आपली फ्रिल तयार झाली आहे। इथे आपण दोरीची डिझाइन तयार करून घेणार आहे। ही दोर आहे, दोरीची आपण इथे डिझाइन तयार करून घेत आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला मोती लावायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्रिल याच्या साईडला फ्रिल लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने या प्रकारे पूर्ण गळ्याला मी अशी दोरीची डिझाइन बनवून घेत आहे। खूप सोपी आहे मैत्रिणींनो। ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यासाठी डिझाइन ही खूप सुंदर अशी सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डिझाइन बनवू शकता। तर अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्यावरती ही डिझाइन तयार करून घेतली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं फ्रिल जी आपण तयार करून घेतली होती ती फ्रिल आपल्याला अशा प्रकारे लावायची आहे। जी दोरीची डिझाइन तयार करून घेतली त्याच्या साईडला 1/2 इंच सोडून आपल्याला ही फ्रिल इथे स्टिच करून घ्यायची आहे। खूप छान असं लुक या फ्रिलमुळे या डिझाइनला येत आहे। आपली फ्रिल इथं जोडून झालेली आहे।
याच्यानंतर आपण याच्यावरती डायमंडची लेस लावून घेत आहोत. डायमंडची लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. त्याने सुद्धा खूप सुंदर असं लुक आलेला आहे ब्लाऊज डिझाईनला. बघा किती सुंदर दिसते ब्लाऊज डिझाईन आपली. इथे साडीतला कपडा यूज करून आपण ब्लाऊज डिझाईन तयार केली आहे. ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि येलो कलरची साडी आहे. त्यामुळे या ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आलेला आहे. पूर्ण डिझाईन तयार झाल्याच्या नंतर तर अजूनच अप्रतिम दिसते. आमच्या नवरीला सुद्धा खूप आवडलेली आहे ब्लाऊज डिझाईन. आपण इथे आता थोडे मोठे मोती यूज करून इथे लावून घेत आहोत. तर पूर्ण गळ्याला आपल्याला असेच मोती लावून घ्यायचे आहे. या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे पूर्ण मोती आपल्याला पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे आहे. हाताने आपल्याला इथे मणी लावून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर असं लुक आलाय ब्लाऊजला मोत्याने. एक एक करून सर्व मोती आपल्याला असे लावून घ्यायचे. दोरीच्या डिझाईनच्या बरोबर मधोमध मणी लावून घ्यायचे आहे. बघा असं काही लुक आपल्या ब्लाऊजला आलेला आहे. तर कशी वाटली डिझाईन नक्कीच सांगा मैत्रिणींनो. काही चुकलं असेल तर तेही सुद्धा कमेंट करून सांगा आणि डिझाईन आवडली असेल तेही सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन ताई चॅनलवर असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद ताईंनो. बघा कशी डिझाईन वाटते तुम्हाला. पुन्हा एकदा सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.